सकाळ सगळ्यांना। तर आता वाजले आहेत 7:15 आणि अद्विक ट्युशनला गेलेला आहे। माझी देवपूजा पण झाली 6:30 वाजता आणि विजू जस्ट आले, त्यांना मस्त गरम गरम चहा बनवून दिला आहे आणि मग ते त्यांचं काम करत आहेत। अजून प्रत्येक गृहिणीला पडणारा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भाजीला काय बनवायचं। तर असाच प्रश्न पण आता माझ्या मनात पडलेला आहे की आता जेवण काय बनवायचं। तर काल केली होती मी सण शिल्लक आहेत, तर ते ठेवू नाही शकत आणि असे टाकूनही नाही देऊ शकत, खराब ठेवले तर खराब होणार आणि टाकून तर नाही देऊ शकत। मग म्हटलं की चला बनवूयात वडापाव आणि वडापावचं नाव घेतलं आणि पावसाने हजेरी लावलेली आहे। तर इथे ना सर्वात आधी मी वॉटरमेलन कट करून ठेवून देते, कारण अद्विक ट्युशनवरून येईल तर आल्यानंतर त्याला फार भूक लागणार आणि मग त्याच्यासाठी काहीतरी हवं थोडंसं खायला, म्हणून मी कट करत आहे। तर मी कशा प्रकारे कट करत आहे ना ती पद्धत एकदा बघा, तुम्हाला आवडतीये का। तर अशा प्रकारे कट केले ना तर व्यवस्थित स्क्वेअर शेपमध्ये निघतात तुकडे असे आणि म्हणजे मस्त होतं कटिंग, तर तुम्ही ट्राय करू शकता। वडापावच्या भाजीसाठी जी पण तयारी करायची असते ना सगळी मी करून घेतली आहे आणि ते छास घेतले आहे, दही नव्हते तर छास घेतले आणि बटाटे मी 2 मोठे आणि 3 छोटे असे बटाटे घेतलेले आहेत। तर मी अगोदर कुकर लावून देते आणि इथे मी घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या, लसूण, थोडंसं कढीपत्ता आहे। हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकची मी पेस्ट करणार, कढीपत्ता फोडणीत जाईल आणि थोडासा लसूणचा बाजूला ठेवला ना तो कढीला फोडणीत टाकण्यासाठी मी ठेवलेला आहे साईडला काढून। तर हे आता वाटलंय आपण काढून घेते जर साईडला याला आणि आता हिरवी मिरची टाकते याच्यामध्ये, अद्रक आणि हा लसूण आहे, याची पेस्ट बनवून घेते। ही पेस्ट आपली रेडी झालेली आहे। कढीमध्ये बेसन टाकण्यासाठी ना जरा मी मिक्सर मधून हलवून घेते म्हणजे गाठी राहणार नाहीत। कढीला फोडणी दिलेली आहे आपण आणि मी काय केलं, मंद आचेवर तिला ठेवली आहे, गॅसची फ्लेम एकदम कमी करून तिला हळूहळू शिजवायची, पण शिजवत असताना ना असं थोडंसं हलवत राहायचं मध्ये मध्ये, म्हणजे तिला जर एका जागेवर अशी बसू दिली ना तर मग ती फुटते आणि मग पाणी वेगळं होतं आणि मग आपलं हे ताकामधून ते लोणीसारखं वेगळं निघून जातं, त्याच्यामुळे अशी हलवत राहायची। दुसरी गोष्ट हिच्यामध्ये ना बनवत असताना मीठ नाही टाकायचं, मीठ टाकलं तरी कढी फुटते आणि उकळी नाही घेऊ द्यायची तिला, अशीच छान मंद आचेवर हलवत हलवत थोडी शिजवून घ्यायची, म्हणजे तिचा फ्लेवरही छान लागतो, शिजते ती व्यवस्थित आणि फुटतही नाही। तर या होत्या कढीबद्दलच्या मला माहिती असणाऱ्या टिप्स। जर तुम्हालाही काही टिप्स माहिती असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आहे याच्यामध्ये आहे धणे, बडीशेप आणि जिरा, तर ह्याचं मी असं बारीक केलंय ओबडधोबड, एवढं नाही टाकणार मी, थोडंसंच टाकणार, हे खूप जास्त झालंय, एवढा पोर्शन टाकणार। आणि हे आहे ठेचा करून घेतला आहे तो, अद्रक, लसूण आणि मिरची आणि इथे आहे कढीपत्ता, कोथिंबीर थोडीशी टाकायची वरून, अद्विकला कोथिंबीर आवडत नाही। आता ना काय करू आपण, बेसन पीठ भिजवून घेऊयात वडे आपण कोटिंगसाठी वड्यांच्या। तर याच्यामध्ये मी फक्त बेसन पीठ घेते, तुम्हाला हवं असेल ना तांदळाचं पीठ पण तुम्ही घ्या, पण माझ्याकडे आता सध्या नाहीये म्हणून मी नाही घेते, अदरवाईज मी वापरते। आणि याच्यामध्ये मी टाकणार हळद, मीठ, थोडंसं हिंग आणि लाल तिखट आपल्या चवीप्रमाणे, तुम्हाला जसं हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही घ्या आणि थोडंसं मिक्स करून थोडा वेळ साईडला मी ठेवून देते। तर बनवते आणि नंतर दाखवते तुम्हाला। आपले बटाटे उकडलेले आहेत इथे, तर आपण काय करूयात, याच्यामध्ये सगळे जिन्नस ऍड करून घेऊयात। बटाटे मॅश करून ना मी त्याच्यामध्ये तो जो ठेचा आपण बनवलेला ना हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकचा तो टाकला आहे, हळद आणि मीठ टाकलं आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि हे कच्चंच टाकलं आहे, कारण कच्चा जो फ्लेवर असतो ना
अद्रक आणि लसणाचा, तेच आपली टेस्ट वाढवणारं मेन इन्ग्रेडियंट असतं आणि तो कच्चेपणा राहिला पाहिजे तरच वडा टेस्टी लागतो. प्रचंड छान केलंय. हो या. चला आता वडे तळून घेते आणि तुम्ही पण बघा माझ्या बरोबर आणि खायला पण या. मस्त पाऊस चाललाय बाहेर आणि त्याच्यामध्ये मस्त आता बेत बनलाय, तर तुम्ही पण खायला या. आणि आता चला मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे मिरची आणि बटाटे वडे पण तळून घेतोय पटापट. एकदम कढई गरम झाली आहे, त्याच्यामध्ये ना मी अगोदर मिरच्या सोडते. आणि कसं आपण घरात असं वेगळं काय काय बनवत राहिलो ना की आपल्या मुलांना घरी खायची सवय लागते आणि मग ते असं नाही म्हणत की मला बाहेर घेऊन चला. आपली मुलं आपल्याला सारखी सांगत असतात की मम्मी घरी बनव. आपल्या मुलांसाठी तरी आपल्याला ह्या गोष्टी कराव्याच लागतात. आता भरपूर लोक म्हणतात की तुम्ही काय सारखं, पण आजकाल मुलं माहितीत ना तुम्हाला, मुलांना सगळं टेस्टी खायला हवं असतं आणि आपल्यासारखं फक्त चपाती भाजी किंवा भाकरी भात वगैरे असं खाऊन ते नाहीत राहत. तर मग त्यांच्यासाठी हे असं बनवावं लागतं. एवढं पातळ पाहिजे तर कोटिंग आपलं एकदम बारीक येणार. खूप जास्त जाड कोटिंगचा वडा ना खाऊ नाही वाटत, मग टोटरे असतात, कोरडा कोरडा होता गळा पूर्ण, खाऊ नाही वाटत. म्हणून एकदम पातळ करून घ्यायचं आणि असं सोडायचं पटापट. तर तुम्ही पहा बाहेर पूर्ण आवाज तरी येत असेल, पण प्रचंड पाऊस सुरू झाला आहे. एवढं आता जेवायला बसतोय आपण, तर तुम्ही पण या जेवायला. आणि वडापाव तुम्ही सगळे या खायला. अद्विक तुमच्यासाठी मस्त वडापाव बनवणार तुम्ही आल्यानंतर. तर इथे आहे आपली कढी, कढी कशाची असते, ताक. इथे आहे कढी, इथे आहे वडा आणि मिरची. आणि आता आम्ही जेवतो आणि हा ब्लॉग मी इथे एंड करते. जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. ठीक आहे. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.